हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम संस्कृती पाटील. तर आज आहे मंडे आणि आता आम्ही घरी आहोत. तर आम्हाला आज म्हणजे आज आमचं एवढं काही खास हे नाही आहे जेवण बनवायचं. सो आज आम्ही बनवणार आहे वरीचा भात एकतर, आणि दुसरं म्हणजे मसाले भात. सो मसाले भातवरती मम्मी करते आता वर्क आणि मी वरीचा भात बनवायला सुरू करणार आहे. सो लेट्स बिगिन. तर आता मी तुम्हाला दाखवते मम्मीच्या मसाले भाताची तयारी. तर आता मी कॅमेरा एक ठिकाणी लावते, इथे लावू मग आपल्याला व्यवस्थित करता येईल. तर आता अनफॉर्च्युनेटली आपल्याला एक चांगला अँगल भेटत नाही आणि कॅमेराही व्यवस्थित सेटअप होत नाही, त्यामुळे मला हातात पकडून ब्लॉगिंग करायला लागणार आहे. तर इथे मी वरीची सुरुवात केलेली आहे. तर आता मी वरी भाजतीये. मम्मीचं इथे भाजी वगैरे टाकून झालेलं आहे सगळं. आता मसाले ॲड करते मम्मी. आपण कुकिंग करतो आहे. हा आमचा सेकंड कुकिंग ब्लॉग आहे, बट दिस टाइम हा आहे मम्मीसोबत. लास्ट टाइम होता तो पप्पांसोबत होता आणि तेव्हा मी नूडल्स बनवलेले. छान भाजी झाली. त्याच्यात डायरेक्ट तुला चपाती 4 लाटले असते पीठ मळलेले सर. मसाले भात स्पेशल राईस. मम्मी आर फेवरेट. आपल्याला वजन प्रमोशन नाही करायचं का ग? तर आता मम्मीने टेक ओव्हर केलंय किचन. झालं असं की मला व्लॉगिंग करता करता कुकिंग करता येत नव्हतं, म्हणून मग मम्मी म्हणली की सोड तुम्हीच करते. मग आता मम्मीच करत आहे. आता आमचा भात शिजतोय, त्याला थोडा वेळ लागेल. आणि इथे वरी अजून पण आमची वरी भाजतीच आहे. ती कधी भाजून होईल मग ती कधी बनेल. आता आमची वरी भाजून झालीत आणि त्यानंतर आता बटाटे गेलेले आहेत. तर माझ्या पप्पांचा आणि मम्मीचा दोघांचा एकादशीचा उपवास असल्यामुळे आम्ही आज वरी बनवतोय. भात रेडी झालेला आहे. वरी याच्यात आहे. आता मी तुम्हाला वरी दाखवते, बट मला कॅमेरा थोडा वेळ पॉज करायला लागेल कारण मला सगळं स्वतः करायला लागतंय. ही अशी वरी बनती आहे. आता मला नाही माहिती भाई याचं काय होतंय. मम्मी या इकडं. झाली आहे वरी, फक्त थोडं पाणी आटायचं राहिले. तर आता आमचं सगळं कुकिंग करून झालेलं आहे. सो जर तुम्हाला असेच कुकिंगचे ब्लॉग्स अजून हवे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.